जोडीला वन ऑफ द ग्रेट यंगस्टर रोशन मैदानामध्ये दाखल होईल. 5 षटकांची लढत. भूमी 11 कुंदे. आपण कुठेही जायचं नाही, लगेचच आपली मॅच होईल. गुरवली संघाचे कॅप्टन सचिन दादा दळवी संपर्क करा. सचिन दादा दळवी. सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर मुरबाड टेनिस क्रिकेटचे अपडेटर आमचे मित्र तुषार धुमाळ दाजी हे मात्र उपस्थित होत आहेत. खेळाडू कक्षामध्ये फक्त बसू नका, कारण तिथे 9च्या वरती एक खेळाडू जरी आढळला 2 धावांची पेनल्टी. गोलंदाज तयार. जय. पहिलाच बॉल. विलास वारगडे मुरबाड टेनिस क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर. पहिल्या बॉलवर बाद. विकेट. फटका चांगला, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. विलास वारगडे येथील माघारी पहिला आद्रा बसलाय टीम एस सोनारपाडाला. विकेटचं पतन. पहिल्याच बॉलवर विलास शून्यावरती परत आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये राजू राठोड 3ऱ्या क्रमांकावर दाखल होत आहेत. सोनारपाडा त्यांना फाईट करते टीम पवन पुत्र पिसे हा संघ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर जय याने सफलता मिळवली. विलास वारगडे जे मात्र शून्यावरती बाद होत आहेत. गोलंदाज तयार. जय. स्ट्रायकर एनवर बॅटर राजू. बिग हिट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे हलकस अपील. हा चेंडू डॉट येतो. हा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. चेंडू डॉट येईल. संघाचा कॅप्टन आज जर मैदानामध्ये पाहिलं विलास शून्यावरती बाद झाले. जितू चव्हाण संघामध्ये नाहीयेत. आता जिम्मेदारी भर क्रिकेट मैदानामध्ये खेळावं लागेल बॅटर राजू राठोडला. धावफलकापर्यंत धावसंख्या अजूनही अकाउंट खोलायचंय. 1 विकेट गमावली आहे टीम एस सोनारपाडाने. दुसऱ्या बाजूला पवन पुत्र पिसे हा संघ चांगली कामगिरी. राजूच्या बॅट मधून मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतो. या फटक्यांसाठी ओळख आहे या खेळाडूची. हेलिकॉप्टर बॉय च्या पाठ मधून आलेला सिक्सर.
अप्रतिम फटका, टायमिंग बेमिसाल पाहायला मिळालं. बॅटर राजू राठोड हेलिकॉप्टर बॉयच्या बॅट मधून षटकार येतोय. संघाची धावसंख्या 6 या धावसंख्येवर. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावर. एस ए सोनारपाडा मुरबाड विभागातील ही टीम. दुसऱ्या बाजूला भिवंडी विभागातील एक दादा संघ म्हणून ज्यांची ओळख तो पवन पुत्र पिसे संघ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉलवर हवे होते पिसे संघ. तिसऱ्या बॉलवर प्रत्युत्तर दिलं राजू राठोडने एका षटकारानं. संघाची धावसंख्या पाहायला मिळते. धावफलकावर 6 धावा. गोलंदाज तयार. शपल होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वतःवर थोडेसे नाराज आहेत. गोलंदाजाचं विशेष कौतुक जय याचं. पुन्हा एकदा डॉट बॉल निर्धाव चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. धावफलकावर धावसंख्या 6 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये. 5 षटकांची लढत. पुन्हा एकदा बिग हिट. राजू राठोड डिफाइन लेगला फटका खेळतायत. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने लगाया बेहतरीन चौका. चार धावा या बॉलवर येतील बॅटर राजूच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजू राठोड चांगलं क्रिकेट खेळतो आणि चांगल्या क्रिकेटसाठी ओळखलं जातं. या खेळाडूला मुरबाड नगरीमध्ये आज आलाय टिटवाळा विभागामध्ये आणि आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडलाय. पहिल्या 3 बॉलवर 10 धावा बनवत खेळत असताना मैदानामध्ये बॅटर राजू. धावफलकावर 10 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं मार्गस्थ. गोलंदाज तयार. जय. इथे देखील बिग हिट स्लॉट मध्ये होता त्याला पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. राजू राठोडचा रावडी सिक्सर. षटकार येतोय. संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल 16 या धावसंख्येवर. मी मुरबाड तालुक्यातून या मैदानावर कल्याण विभागामध्ये टिटवाळा विभागामध्ये का आलोय ते दाखवत असताना बॅटर राजू राठोड हेलिकॉप्टर बॉयच्या पाठ मधून आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार आलेत. चांगलं क्रिकेट एस ए सोनारपाडा संघाचं राहिलं. पहिल्यांदाच प्रवेश या विभागामध्ये सोनारपाडा संघाने घेतलाय. नितेशदादा दळवे नितेशदादा मेहेर यांनी सकाळीच सांगितलं की पहिला संघ आहे मुरबाड विभागातील जो आमच्या विभागामध्ये खेळतोय आणि ज्याची छाप पहिल्या षटकामध्ये तर पडली आहे. ज्याने 16 धावा बनवत 1 विकेट जरूर गमावली. कॅप्टन शून्यावरती बाद झाले. परंतु मैदानामध्ये राजू राठोड नावाचं वादळ सध्याच्या घडीला घोंगवत आहे. हेलिकॉप्टर बॉय मुरबाड टेनिस क्रिकेट स्पर्धा. सोनारपाडा संघ एक दादा संघ मुरबाड विभागातील आज या मैदानावर दाखल झाला. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपण मागील 4 ते 5 वर्षाचा विचार केला तर मुरबाड विभागातील अव्वल दर्जाचा संघ आज दाखल झालाय टिटवाळा विभागामध्ये. ज्याची फलंदाजी अप्रतिम तो खेळाडू राजू राठोड. हिंदी इंग्लिश सब चलता है. गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल जो मात्र पाहायला मिळतोय. इथे एष्टी रक्षण थोडस खराब राहिलं. पंचांचा इशारा नो बॉल प्लस लाय चौकार. आधीच कर्जबाजारी त्यात उसना शेजारी. पहिल्या षटकामध्ये 16 धावा. या षटकाची सुरुवात अतिशय खराब. नो प्लस चौकार येतोय. संघाची धाव निरंजन सर 22च्या धावा आहेत की बॅटने? 22च्या धावा. ओके. संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती आता 21 या धावसंख्येवर. 21 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार होतील नरेश. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न. फ्री बॉल. क्षेत्ररक्षक आलेत. कॉटन बॉर्डची संधी. 1 धाव इथे येते. रोशन नॉन स्ट्रायकर एनवर जातील. स्ट्रायकर एनवर बॅटर हेलिकॉप्टर बॉय राजू राठोड. त्याची फलंदाजी आतापर्यंत प्रतिम राहिली. या फटक्यांसाठी या खेळाडूची ओळख आहे. टीम जितू चव्हाणला भरपूर मिस करेल परंतु आज मैदानामध्ये राजूला स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि ज्या वेळेस तुम्ही स्वतःला सिद्ध करणार आहेत ना जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल. असा खेळाडू हेलिकॉप्टर बॉय राजू राठोड. स्ट्रायकर एनवर. गोलंदाज तयार नरेश.
इथे देखील बिग हिट डिफाइन लेगला चेंडू राजू राठोड नाम तो सुनाई होगा. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. ब्युटिफुल बॅटिंग राजू राठोड मैदानामध्ये करतोय. संघाची धावसंख्या 26 धावा. पवन पुत्र पिसे संघ मैदानामध्ये पहिल्या 2 बॉलवर हबी पाहायला मिळाला, परंतु ज्या वेळेस मैदानामध्ये राजू राठोड हल्ला त्या राजू राठोडने अक्षरशः दुसऱ्या संघाला घाम फोडला. याच प्रकारच्या फलंदाजीसाठी ओळखला जातो हा खेळाडू. भिवंडी विभागातील संघ पिसे संघ आहे, तो देखील मजबूत संघ आहे. आज मैदानामध्ये बिग फाईट या टिटवाळा विभागातील गुरवली गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एस सोनारपाडा त्यांना फाईट करते टीम पवन पुत्र पिसे भिवंडी विभाग त्यांच्या विरुद्ध मुरबाड विभाग. टिटवाळा विभागामध्ये चाललेला हा दर्जेदार सामना. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न ही आवश्यकता आहे का? ज्यावेळेस सरळ बॅटने चांगले स्ट्रोक मैदानामध्ये खेळले जातात राजू कडून, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न राजूचा राहिला. चेंडू डॉट आलाय. चेंडू निर्धाव धावफलकावर 26 धावा. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा. एस सोनारपाडा हा संघ मैदानामध्ये उतरतोय. चांगली कामगिरी आतापर्यंत राजूची राहिली आहे. दुसऱ्या बाजूला विचार केला गोलंदाज आपण कमबॅक करताना पाहायला मिळतोय नरेश, ज्याचा पहिला चेंडू नो बॉल आला त्यावर चौकार. राजूच्या बॅट मधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग आपला बॉल जाईल तिथे क्षेत्ररक्षक येतील. 1 धाव येते. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या देखील वाढते. 27 धावा. जय बजरंग पीसीच्या विरोधामध्ये एस सोनारपाडा हा संघ मैदानामध्ये खेळतोय. भिवंडी वर्सेस मुरबाड हा सामना रंगतोय. रोशन अपकमिंग टॅलेंट पुरपाट विभागातील आज पाहूया कामगिरी कशी राहते. इथे देखील बिग हिट रोशनच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चुका होणार नाहीयेत. रोशनच्या खेळीचा अंत. दुसरा अद्रा एस सोनारपाडाला. मध्ये दाखल होतील आता सध्याच्या घडीला हरीश वारगडे. रोशन स्वतःवर थोडेसे नाराज असतील. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला तिथे क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलं आणि फलंदाज बाद झाले. 2 बाद 27 धावा. एसी सोनारपाडा हा संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला कमबॅक राहिलाय पवन पुत्र पिसे या संघाचं. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर एंडवर हरीश आपल्याला पाहायला मिळतोय. हरीश वारगडे हा खेळाडू. इथे टाकलेला बॉल क्विकर वन आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट आलाय. चेंडू निर्धाव. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एसे सोनारगिरी कशा प्रकारे 2 खेळाडूंना मिस करते टीम. राहुल हंडे आणि त्याचबरोबर जितू चव्हाणला. आज मैदानामध्ये हे 2 खेळाडू उपस्थित नाही आहेत टीम साठी आणि त्यासाठी आज कामगिरी कशा प्रकारे केली जाते सातत्यानं पाहिला गेलं. सोनारपाडा एक मोठं नाव मुरबाड विभागातील. लक्ष्मण गायकर राहुल हंडे यांच्या माध्यमातून मोठी क्रिकेटची स्पर्धा अर्थातच MPL मुरबाड प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील सोनारपाडा यांच्या नियोजनाखाली सातत्याने भरवली जाते. ती स्पर्धा देखील लवकरच आपल्या भेटीला येते. धावफलकावर धाव संख्या 27. 2 फलंदाज बाद. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये कंप्लीट झाला. राजू आपण पाहतो मैदानामध्ये 8 बॉल 21 या धाव संख्येवर खेळतोय. दुसऱ्या बाजूला हरीश अजूनही अकाउंट खोलायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मानवच्या हातामध्ये बॉल सोपवला. मानव या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी करतोय ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार होतील. राजू राठोड ऑन स्ट्राइक. मानव इथे टाकलेला बॉल व्हाईट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या 28 धावा. एसी सोनारपाडा हा संघ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 28 धावा. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. मानव स्ट्रायकर एंडवर बॅटर राजू राठोड. इथे विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढते. 29 धावा.
सोनारपाडा संघाचा विचार केला तर ठाणे प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये या संघातील 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. त्यामध्ये राजू राठोड, विलास बारगडे आणि जितू चव्हाण 3 खेळाडूंनी मुरबाड तालुक्यातून येऊन ठाणे जिल्हा प्रीमियर लीग मध्ये चांगल्या दर्जाची कामगिरी केली. असा असलेला संघ आज या स्पर्धेमध्ये खेळतोय. एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक. गोलंदाज तयार. इथे सुरेख प्रकारचा चेंडू हरेशच्या पाठमधून फटका देखील तितका चांगला. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक येतील, बॉल कव्हर करतील. तोपर्यंत फक्त 1 धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 30 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं मार्गस्थ असताना एसी सोनारपाडा त्यांना फाईट करते. पवन पुत्र पिसे हा संघ. राजू राठोडची इनिंग महत्वाची राहील. आज या मॅच मध्ये जितू चव्हाण उपस्थित नाहीये. त्याची कमी मैदानामध्ये कशा प्रकारे भरून काढेल बॅटर राजू ते मात्र पाहायचंय. 2 चांगले मित्र. इथे टाकलेला बॉल पंचांचा पुन्हा एकदा अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल येते. अवांतर धावांपासून रोख लावावी लागेल टीम पिसेला, कारण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर गोलंदाजी अटॅक भरपूर चांगला आहे टीम एसए सोनारपाडाचा. या अवांतर धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील. डबल कव्हर धावसंख्या 31, लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. मानवचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना धावपल कव्हर धावसंख्या 31 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकामध्ये अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली, ज्या षटकामध्ये धावा देखील भरपूर वसूल केल्या बॅटर राजूने, परंतु या षटकामध्ये स्ट्रगल करतोय. मानवचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, वॉट अ कॉट. आणि बॅटर राजू राठोड येथील माघारी. विकेटचं पतन. बॅटर मैदानामध्ये दाखल होतील. आशिष धावपल कव्हर 31 धावा. तिसरे षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतं. पवन पुत्र पीसी संघ कमबॅक मैदानामध्ये चांगला करतोय. दुसऱ्या बाजूला न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत आशिष. धावपल कव्हर 31 धावा. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. मानव या षटकामध्ये कमबॅक करतायत. 5 चेंडू फक्त 4 धावा. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पवन पुत्र पिसे संघ या सामन्यामध्ये कमबॅक करतोय. चांगली गोलंदाजी राहिली संघाची. जर आपण विचार केला, पहिल्या 6 बॉलचा तिथे धावा होत्या 21, परंतु तदनंतर कमबॅक अप्रतिम राहिलंय. इथे टाकलेला बॉल पंचांचा पुन्हा एकदा अवांतरचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने संघाची धावसंख्या वाढेल. एसए सोनारपाडा जाऊन पोहोचले 32 या धावसंख्येवर. 3 फलंदाज बाद झालेत. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय ज्या मैदानामध्ये मार्गस्थ. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर करावी लागेल. दुसऱ्या बाजूला विचार केला, मोठ्या फटक्यांची आवश्यकता. इथे 50-55 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील 5 षटकांच्या लढतीमध्ये, कारण या मैदानाचा विचार केला तर काल या मैदानावर एक इतिहास घडला, जिथे कामरान कुंगले या खेळाडूने 13 बॉल मध्ये अर्धशतक पटकावलं आणि 6 चेंडूंमध्ये 6 लगातार षटकार खेळण्याचा बहुमान मिळवला. आज पाहूया कोणता खेळाडू चांगल्या दर्जाची कामगिरी करतोय. मानव तयार होतील. स्ट्रायकर इनवर बॅटर आशिष आणि हरेश ही जोडी मैदानामध्ये. हरेश वारगडे त्यांना साथ देण्यासाठी आशिष आलेत. चांगल्या दर्जाचे दोन्ही फलंदाज. अपकमिंग टॅलेंट मुरबाड टेनिस क्रिकेटचं. गोलंदाज तयार होत आहेत. 32 धावा धावफलकावर. 32 ऑन द बोर्ड. 32 धावा. गोलंदाज तयार होतील. मानव. इथे टाकलेला बॉल. एष्टी रक्षण खराब. व्हाईट प्लस चौकार. अवांतर धावा भरपूर देत आहेत पवन पुत्र पिसे संघ. व्हाईट प्लस चौकार. नशिबाच्या 5 धावा.
चौकार येतोय, चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 37 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. ही मॅच झाल्यानंतर सेकंड राऊंडची लढत लगेचच खेळवली जाईल, त्यामुळं विजयी संघाने कुठे जायचं नाहीये. भूमी 11 कुंदे, गोलंदाज तयार मानव. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू डॉट येतोय, हा चेंडू निर्धावला. 3 षटकांची समाप्ती, धावफलकावर धावसंख्या एस ए सोनारपाडा 3 बाद 37 धाबा. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल आणि संधी मिळेल आमच्या डीजे ऑपरेटरला. मुकेशजी कशोले साहेब या स्पर्धेच्या वतीने उपस्थित होतात, मान्यवरांचं सहर्ष असं स्वागत. बोरशेती संघाला ज्यांनी स्पॉन्सर केले आणि बोरशेती संघ देखील आज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. अर्जुन बांगर आणि कंपनी यानंतरच्या मॅच मध्ये मुकेशजी कशोले यांनी स्पॉन्सर केलेली बोरशेती टीम आपल्याला पाहायला मिळेल. अर्जुन बांगर आणि कंपनी, रोशन त्या संघाचा की फॅक्टर, बाली त्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शहापूर विभागातील एक नामांकित संघ आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर आलेत जयेश, गोलंदाजी मार्कवर तयार. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटर आशिषचा, पंचांचा इशारा. अवांतर अवांतर धावा भरपूर खर्चल्या, टीम चा विचार केला, भरपूर धावा खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. अवांतरच्या रूपामध्ये धावफलकावर एक धाव येईल, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 38 या धावसंख्येवर. इथे टाकलेला बॉल अप्रतिम जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट आलाय, चेंडू निर्धाव. सातत्यानं या 2 षटकांचा विचार केला तर तिथे भरपूर डॉट बॉल खेळत असताना टीम एस ए सोनारपाडा. हरीश आपण पाहतोय स्ट्रायकर एनवर, गोलंदाज तयार. इथे हरेच्या बॅट मधून फटका चांगला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. फेकी पहा किती अप्रतिम पाहायला मिळते. एक धाव आली, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 39 धावा, 39 ऑन द बोर्ड. 39 धावा धावफलकावर. स्ट्रायकर इनवर बॅटर आशिष, हेलिकॉप्टर इथे खेळला, एक सिंगल येते, एक धाव येते, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 40 या धावसंख्येवर. प्रदीप दळवी यांचं मात्र आगमन होत आहे. थोडस खराब क्रिकेट पहिल्या मॅच मध्ये ज्यांचं राहिलं आणि संघ गुरवली पाडा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रगल करत असताना दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत, हरीश आणि आशिष. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू कव्हर करतील. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतील. इथे कौतुक करावं लागेल आशिष या खेळाडूचं, ज्याची रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगली पाहायला मिळाली. 2 धावा आल्या, संघाची धावसंख्या 3 बाद 42 धावा. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये आणि 4थ्या षटकातील अंतिम बॉल शिल्लक. 5 धावा आल्या या षटकामध्ये. इथे टाकलेला चेंडू, क्विकर वन, फलंदाज बाद होतील. हरीश वारगडे माघारी येत आहेत. अजून एक धक्का लागला एसी सोनारपाडा संघाला. 42 या धावसंख्येवर 4था आदरा.
विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. दीपेश म्हात्रे अण्णा यांचं विशेष कौतुक. काय कॅमेरा वर्किंग ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. अप्रतिम दर्जाचं कॅमेरा वर्किंग. मारी अण्णा म्हणून प्रसिद्ध आहेत. शेवटचं षटक पाहूया कोणाच्या हातामध्ये बॉल दिला जाईल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कुमार उर्फ भोल्या या नावानं सुप्रसिद्ध असलेला कॅमेरामन. त्याची कामगिरी अप्रतिम राहिली. प्रत्येक क्षणचित्र जे मात्र टिपली जात आहेत. तिसरे कॅमेरामन आमचे जे मात्र पाहायला मिळत आहेत त्यांचं विशेष कौतुक. दुसऱ्या बाजूला अभिषेक कामत ज्यांची कामगिरी तयार. पहिला बॉल फुल टॉस फ्लिक ऑफ द रिग्स. वा भाई वा काय फटका सजवतोय. टायमिंग प्रॉपर ताकदीचा वापर. चेंडू करतो हवाई सफर. येतोय सिक्सर. आपण जो खेळाडू मैदानामध्ये पाहतोय आशिष अभिषेक कामत क्रीडा स्पर्धा अंडर 23 तिथे देखील एक हेलिकॉप्टर फटका ज्या खेळाडूने खेळला होता तो खेळाडू आशिष ज्याचा फटका खूप व्हायरल झालता. त्या खेळाडूच्या पाठमधून षटकार आला. वाढेल जाऊन पोहोचेल ते 48 या धावसंख्येवर. 48 ऑन द बोर्ड. षटकाराला पहिल्याच बॉलवर आशिषच्या पाठमधून. धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद झाले 4. पहिल्या बॉलवर षटकार आशिषच्या पाठमधून आला. राजूने चांगली बॅटिंग केली. आता आशिष देखील चांगली बॅटिंग करतात. इथे देखील आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू डॉटला. हा चेंडू निर्धाव. धावफलकावर धावसंख्या 4 बाद 48. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. 4 चेंडूंमध्ये 1-2 मोठाले फटके येतील का. 50+ स्कोर जाईल का ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भावेश तयार होत आहेत. फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे चुका होणार नाहीयेत. चांगला झेल. फलंदाज इथे मात्र येतील माघारी. आशिष बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानामध्ये दाखल होतील बंटी शिंगोळे. वन ऑफ द ग्रेट विकेट कीपर टीम एसए सोनारपाडाचा मैदानामध्ये दाखल झाला. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलकावर 5 बाद 48 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. पवनपुत्र पिसे संघ कमबॅक करतोय. ज्या प्रकारचं पहिलं षटक राहिलं 16 धावा. तदनंतर अवांतर बॉल आला तिथे धावायला 5. 6 बॉल मध्ये 21 धावा करसल्या. तदनंतरच कमबॅक जर पाहिलं तर अप्रतिम पाहायला मिळत आहे. बंटी ऑन स्ट्राइक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भावेश तयार. स्पीकर 1. हा चेंडू डॉट येतोय. हा चेंडू निर्धाव. शेवटचे 3 चेंडूंचा विचार केला 3ही बॉल आतापर्यंत डॉट आलेत. धावफलकावर धावसंख्या 48. 2 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज तयार होतोय. इथे सुरेख प्रकारचा चेंडू. तितका चांगला फटका. बंटीच्या बॅटमधून कव्हरला चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 धावाली. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती 49 या धावसंख्येवर. 5 फलंदाज बाद झालेत. 49 धावा. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. स्ट्रायकर इनवर बॅटर सचिन फरडे आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख प्रकारचा चेंडू. परफेक्ट यॉर्कर सचिन फरडे च्या बॅटमधून 1 सिंगल येते. 1 धावाली. संघाची धावसंख्या 50. 50 धावा एसए सोनारपाडा संघाने बनवल्यात. 51 धावेंचं टार्गेट सेट केलंय समोर पवनपुत्र पिसे या संघाच्या समोर. यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल
एका बाजूला सेकंड राऊंडची मॅच आपण जी मात्र खेळवणार आहोत. यानंतर होणारी मॅच तदनंतर बोरशेती त्यांच्या विरुद्ध खडे गोलेवली ही मॅच खेळवली जाईल. धाबा बनवल्यात 50-51 धाबांचं टार्गेट आणि ते कशा प्रकारे चेस केलं जाईल ते ऐकण्यासाठी जाऊयात अमर राऊत सर यांच्याकडे. धन्यवाद. विश्वजित दास सर देखील जॉईन होतील. यानंतर समालोचन करण्यासाठी आपण जाऊयात विश्वजित दास सर यांच्याकडे. धन्यवाद. कॅमेरा वर्क त्याचबरोबर आमचे समालोचक राऊत सर आपली वाट पाहतात. संपर्क करा. हेलो हेलो. और नमस्कार और सुप्रभात और एक अच्छी बहुत ही अच्छी मैच और सोनरपाड़ा और पवनपुत्र के बीच में. और पवनपुत्र ने पहले टॉस जीत के क्षेत्ररक्षण का निर्णय लिया था और सोनरपाड़ा को आमंत्रित किया था बल्लेबाजी करने के लिए और पवनपाड़ा ने 5 विकेट खोकर के निस्संदेह 30 गेंदों पे 50 रन बनाया है और पवनपुत्र के सामने 51 रन का लक्ष्य रखा है. ये स्कोर एक आधा पेशर हो सकता है क्योंकि एक बहुत ही बड़ी मैच है यहां पे और देखा जाए क्योंकि एक और नरेश और आदित्य सलामी बल्लेबाज क्रीज पे उतरते हुए और अच्छी क्षेत्ररक्षण लगाते हुए सोनरपाड़ा के कप्तान क्या आज सोनरपाड़ा के कप्तान विलास क्या फील्डिंग लगाएंगे. क्या ये रन तो 50 के जगह में 60 या 65 में खत्म हो सकता था. यह सवाल या निशान रहेगा. क्या ये रन इतना काफी है और क्या ये बल्लेबाज दोनों ही सलामी बल्लेबाज बिना विकेट खोके ये रन बना सकते हैं. नरेश और आदित्य स्ट्राइक गेंदबाज आशीष. पवनपुत्र की तरफ से स्ट्राइक पे है. नरेश स्ट्राइक पे. आशीष राइट हैंड ओवर द विकेट. बहुत ही अच्छी गेंद और उसको लॉन्ग ऑन की दिशा में खेल दिया है. यहां पे फील्डर चेस कर रहे हैं. यहां पे 1 रन जो है 2 रन की कोशिश. यहां पे 2 रन भी मुकम्मल और इस 2 रन के साथ स्कोर बोर्ड जा पहुंचा 2 रन के लिए विदाउट लॉस. पहली ओवर प्रगति पर. आशीष राइट हैंड ओवर द विकेट लंबे रनअप पे लेकर के बॉलिंग कर रहे हैं. बल्लेबाज ने बहुत ही अच्छी शॉट खेली पहली गेंद पे. दूसरी गेंद लेकर तैयार. राइट हैंड ओवर द विकेट.
और यहां पे अंपायर का निर्देश है कि दिशाहीन गेंद, और इस दिशाहीन गेंद के साथ स्कोरबोर्ड जहां पहुंचा 3 रन विदाउट लॉस। पहली ओवर प्रगति पर है। काफी अच्छी फील्डिंग सजाई है पावर प्ले का फील्डर, और जिस तरह से क्या उम्दा बल्लेबाजी करना पड़ेगा पवन पुत्र पिसे को सोनरपाड़ा से जीतने के लिए। 51 रन का लक्ष्य रखा है, क्या यह लक्ष्य मुकम्मल हो सकता है? राइट हैंड ओवर द विकेट फिर से, और यहां पे रक्षात्मक भंगी से खेल दिया है उसको, शॉट को लॉन्ग ऑफ के दिशा पे 1 रन चुराया। 1 रन के साथ स्कोरबोर्ड जहां पहुंचा 4 रन विदाउट लॉस। अभी भी पहली ओवर प्रगति पर है। बहुत ही बड़ा स्टेडियम, भरा हुआ खचाखच ये स्टेडियम। क्या ये मैच आधा पेशर हो सकता है? पेशर भरा मैच कर सकते हैं क्या गेंदबाज आशीष? राइट हैंड ओवर द विकेट फिर से आशीष, और उसको हल्के हाथों से खेल दिया है। फील्डर वहां पे चेस कर रहे हैं, लेकिन इससे 2 रन जो 1 रन चुराया और दूसरे रन की कोशिश, दूसरे रन भी सफल, लेकिन इस 2 रन के साथ स्कोरबोर्ड जा पहुंचा 6 रन विदाउट लॉस। स्ट्राइक पे अभी भी आदित्य, फिर से राइट हैंड ओवर द विकेट, और यहां पे फिर से लॉन्ग ऑफ की दिशा पे खेल दिया शॉट, हल्के हाथों से खेल के 1 रन चुराया। स्कोरबोर्ड जा पहुंचा 7 रन। गेंदबाज आशीष के द्वारा सदी हुई नपीतुली गेंदबाजी कर रहे हैं, और जिस तरह से पैर पकड़ने की कोशिश कर रहे हैं, अगर पैर पकड़ेंगे तो चौका मिलेगा, आशीर्वाद नहीं मिलेगा। लेंथ बॉल करने की जरूरत है वहां पे। बहुत ही अच्छी गेंद, एक बार फिर से ब्लॉक होल में डालने की कोशिश, सीधे बल्ले से खेला, 1 रन चुराया, दूसरे रन की कोशिश, लेकिन रनर ने मना किया, और इसी 1 रन के साथ स्कोरबोर्ड जा पहुंचा 8 रन। पहली ओवर पर प्रगति पर है। 0.5 ओवर के बाद 8 रन विदाउट लॉस। स्ट्राइक पे बल्लेबाज है आदित्य, गेंदबाज आशीष, राइट हैंड ओवर द विकेट, लंबे रन अप पे, और यहां पे लैप शॉट खेल दिया है, फील्डर वहां पे कोई नहीं है। 4 रन, ये बीएसएनएल चौका, कनेक्टिंग इंडिया। और आदित्य ने 3 गेंद खेल करके 7 रन बनाया, जबकि नरेश ने 3 गेंदों पे 4 रन। बहुत ही अच्छी शुरुआत मिल चुकी है जो चाहिए था। रोशन किस तरह से शॉट खेला, लैप शॉट ऑन द राइज, शॉट को लैप खेल के 4 रन बटोरा, और स्कोरबोर्ड जा पहुंचा 12 रन। पहले ओवर, दूसरे ओवर की बाहर लेके आ रहे गेंदबाज रोशन कसारा के एंड से, और यहां पे एक हलवापुरी था, दिशाहीन गेंद, मुरबार का बुमराह से ये निसंदेह इस तरह से गेंदबाजी कतई यकीन नहीं किया जा सकता है, लेकिन इस दिशाहीन स्कोर के साथ एक बार जहां पर स्कोरबोर्ड जहां पहुंचा 13 रन विदाउट लॉस। और यहां पे एक स्लोवर 1 गेंद पड़ने के बाद केले की तरह घूम गई, विकेट कीपर दस्ताना में जागरी गेंद, रन अभी भी एक डॉट गेंद, एक सोने की बिंदी की तरह है। इसी तरह की गेंदबाजी डालनी पड़ेगी मुरबार के बुमराह को।
और क्या बुमराह करेंगे गुमराह, क्या होंगे बल्लेबाज हक्का बक्का। और यहां पे स्लोअर वन, एक और अच्छी गेंदबाजी, सदी हुई नापीतुली गेंदबाजी, कोई हाथ खोलने को मौका नहीं दे रहे बल्लेबाज को। जितनी गेंदबाजी की तारीफ करे उतनी ही कम। बहुत ही अच्छी गेंदबाजी, सदी हुई नापीतुली गेंदबाजी, राइट हैंड ओवर द विकेट, स्लो आर्म। और स्कोर बोर्ड जहां पर 14, 1.2 ओवर की परिसमाप्ति के बाद एक बार फिर से फुल टॉस गेंद और वहां पे फील्डिंग, यहां पर रनआउट का चांस, लेकिन विकेट कीपर ने रन जायज था, रन हुआ और 1 रन के साथ स्कोर बोर्ड जहां पहुंचा। अभी भी 15 रन 1.3 ओवर की परिसमाप्ति के बाद काफी सदी हुई नापीतुली गेंदबाजी कर रहे। और यहां पे उठाया गेंद, तारामंडल में 6 रन के लिए। बहुत ही अच्छी शॉट, किस तरह से ऑन द राइज लेग साइड को, क्या पैर को आगे लेकर के, क्या आपका बल्लेबाज का सर, नरेश का जो शॉट था, बहुत ही अच्छी शॉट यहां पे नरेश के दिशा में, ऑन साइड दिशा में खेल दिया उसको स्क्वायर लेग के एरिया में, 6 रन के लिए नरेश की। या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय अशोक शेठ दळवी साहेब यांचं इथे शुभागमन झालेलं आहे। स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं सन्माननीय अशोक शेठ दळवी यांचं शब्द सुमनांनी मनस्वी स्वागत। हेलो, बहुत ही बढ़िया बैक टू बैक छक्के ऑन द राइज और स्कोर बोर्ड 1.5 ओवर में 27 रन पहुंच चुका है। 19 गेंदों पे 24 रन चाहिए, जैसा लग रहा है कि दोनों ही सलामी बल्लेबाज आज मैच खत्म करके जाएंगे। और ये अच्छी निर्णय, दोनों ही सूझबूझ भरी पारी खेल रहे हैं, दोनों बल्लेबाज की तरह कोई जोखिम नहीं उठा रहे। हाफ बॉलिंग को राइट हैंड ओवर द विकेट और एक बार फिर से हटे, घूमे फिरे, मारे, फील्डर वहां पे चेस कर रहे हैं, लेकिन 1 रन, यहां पे क्या 2 रन हो सकता था, यहां पे 2 रन का मौका था, लेकिन 1 ही रन से संतुष्ट करना पड़ेगा बल्लेबाज, दोनों ही बल्लेबाजों को। और 1 रन के साथ स्कोर बोर्ड जहां पर 28, अभी भी नरेश 8 गेंदों में निसंदेह 18 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं, जबकि आदित्य 4 गेंदों में 200 के स्ट्राइक रेट से 8 रन पे बल्लेबाजी करते हुए। बिल्कुल सही विश्वजीत सर, यावेळेला जर आपण पाहिलं तर 2 षटकांमध्ये 28 धावांपर्यंत मजल मारली होती, म्हणजेच पवनपुत्र पिसे संघानं 14 धावांच्या सरासरीनं या डावाला सुरुवात झाली। 51 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानाच्या आत पाठलाग करताना पवनपुत्र पिसेचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। सोनारपाडा संघ कुठेतरी संघर्ष करतोय, 28 धावांची अभेद्य भागीदारी आपल्याला पाहायला मिळते। ही अभेद्य भागीदारीला कुठेतरी खंड पाडावा लागेल, कारण की 14 धावांच्या सरासरीनं या मैदानाच्या आत अवेगानं आणि तितक्याच आक्रमकतेनं सुरुवात केली गेली आहे पवनपुत्र पिसे संघानं। आता बदललं जाईल, 51 धावा या पूर्ण करण्यासाठी आवश्यक असतील उरलेल्या 18 चेंडू आणि तब्बल अजूनही आवश्यक असतील त्या म्हणजेच 23 धावा, 18 चेंडू आणि 23 धावा। आता मात्र मैदानाच्या आत पुनरागमन करावं लागेल एसे सोनारपाडा संघाला। और रिक्वायर्ड करंट रन रेट चाहिए था 10.1 ओवर पर ओवर का, जो करंट रन रेट चल रहा है 14 का करंट रन रेट चल रहा है, काफी आगे है दोनों हिस्से में बल्लेबाज अपने टीम को लेकर जाते हुए। राइट हैंड ओवर द विकेट, आशीष एक बार फिर से टॉप एज, फील्डर वहां पे चेस कर रहे हैं, लेकिन नो मैन लैंड्स में जागिरी गेंद, 1 रन, दूसरे रन की भी कोशिश, यहां पे कोई फील्डर नहीं, थ्रो मारना जायज था, लेकिन रन आउट मिस किया, वहां पे विकेट लेनी पड़ेगी, विकेट लेनी पड़ेगी। सही तरीके से विश्वजीत सर, इस चांस को आप मिस नहीं कर सकते। यावेळेला अशा प्रकारच्या ज्या संध्या आहेत त्या कठीण आहेत की सोप्या आहेत, या सगळ्या द्वंद्वाच्या बाहेर जाऊन मिळालेल्या संधीला मात्र तुम्हाला यशामध्ये परावर्तित करावं लागेल।
सुंदर गोलंदाजीची सुरुवात झाली आहे गोलंदाज आशिष कडनं पहिल्या चेंडूवर 2 धावा वसूल झाल्यात धाव फलकावर धावसंख्या लगावली गेली 30-30 अजूनही अभेद्य भागीदारी मैदानाच्या आत या षटकातला असेल हा पुढचा चेंडू यावेळेला चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही पंच यावेळेला लेग बाईचा इशारा देतील एका धावेनं भर पडेल आणि संघाची धावसंख्या 31 तीनावर 31 धावा विश्वजीतचा और जितनी तारीफ किया जाए उतनी कम है दोनों ही बल्लेबाजों की सलामी बल्लेबाजों की एक बार फिर से राइट हैंड ओवर द विकेट और यहां पे ब्लॉक होल में डालने की कोशिश यॉक डालने की कोशिश यहां पे एक हल्की सी मिसफील्ड हुई विकेट कीपर के द्वारा और इसी बीच में दोनों ही बल्लेबाज काफी चतुर और चालाकी से एक रन चुरा लिया इसी चालाकी से अपनी इनिंग को कंटिन्यू करना होगा आशीष को यदि इस ओवर में सफलता चाहिए जिस तरह से मुसीबत में फंसी हुई टीम है एक विकेट की तलाश जारी रखी है उसी तलाश को कहीं ढूंढना पड़ेगा उसी के साथ उसी के प्लान के तहत गेंदबाजी करना अनिवार्य होगा और बहुत ही अच्छी शॉट एक हाफ बॉल ही था हल्के हाथों से खेलने की कोशिश लेकिन फील्डर को टपा नहीं पाया और एक आसान सा कैच दे पड़ा पहला विकेट मगापासून आपण विश्लेषण करत होतो की पहिल्या विकेटची गरज आहे सोनारपाडा संघाला जी एक लय सापडवणं गरजेचं होतं ती शोधणं गरजेचं होतं ती लय मात्र आपल्याला पाहायला मिळते 32 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात अजूनही 19 धावांनी दूर असेल तो म्हणजेच पवनपुत्र पिसेचा संघ अशा वेळेला एक मोमेंट गरजेची होती अशा वेळेला एक कॉन्फिडन्स साठी जी ठिंगी पडणं गरजेचं होतं ती मात्र गोलंदाज आशिषच्या माध्यमातून पाहिली नरेशला माघारी जायला खऱ्या अर्थानं प्रत्युक्त केलं गेलं जयेश आता मात्र आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल तर फलंदाज आदित्य नॉन स्ट्राइकिंग एंडला विश्वजीत सर बिल्कुल और जैस अभी अभी आए हैं क्रीज पे थोड़ा नजरें जमाना पड़ेगा ये नहीं कि आते ही शॉट खेलेंगे थोड़ा हल्के हाथों से खेल के सिंगल डबल स्ट्राइक को रोटेट करना पड़ेगा और जिस तरह से स्कोरबोर्ड को आगे चलाना पड़ेगा राइट हैंड ओवर द विकेट और यहाँ पे ऑन साइड की दिशा में जोरदार हिट करने की कोशिश बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं विकेट कीपर दस्तानों में जागिरी गेंद एक एक डॉट गेंद एक एक सोने की बिंदी की तरह है विश्वजीत सर आपण जर या चेंडूकडे जर पाहिलं तर निश्चितपणाने ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन आहे चेंडू थोडासा खाली राहिलाय पुन्हा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम बॉडी चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि परिणाम स्वरूपी निर्धाक कौतुक करावं लागेल आशिषचं कारण आतापर्यंत 2च धावा खर्च केल्यात लॉफुल टॉस त्यावर मात्र घणाघाती प्रहार युद्ध घमासान चेंडू सीमा पार हा असेल खणखणीत षटकार समीकरण आता मात्र बदललं जाईल विजयाकरता पवनपुत्र पिसे संघाला आवश्यक असतील 12 चेंडू आणि 13 धावा 51 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या पवनपुत्र पिसे संघानं अगदी सुरुवातीच्या पहिल्या षटकापासून यावेळेला सोनारपाडा संघाच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घ्यायला सुरुवात केली मित्रांनो म्हणतात ना समोरच्या नाही 50 झाल्यात मित्रा 51च टार्गेट तुम्हाला आहे 12 चेंडू 13 धावांची गरज आहे यावेळेला कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली पवनपुत्र पिसे संघाकडनं आणि यावेळेला त्याच फलंदाजीचा फॉर्म कायम ठेवला जाईल का बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज आशिष 12 चेंडू 13 धावा या 12 पैकी येणारे सुरुवातीचे 6 चेंडू अत्यंत महत्वाचे असतील कारण या 13 धावा जर डिफेंड करायच्या असतील तर या 6 चेंडूंमध्ये धारदार गोलंदाजीची अपेक्षा पहिला चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन आपल्याला पाहायला मिळते गुड लेंथवरचा चेंडू आहे अनपेक्षित जो बाउन्स खाली राहतोय तो मात्र यावेळेला फलंदाजाची त्रेधा तिरपीट उडवण्यात माहीर ठरला जातोय निर्धाव चेंडूनं गोलंदाज आशिषनं केली सुरुवात समीकरण आता मात्र बदललं जाईल विजयासाठी आवश्यक असेल 11 चेंडू आणि 13 धावा ट्रॅकर बॉल कट करण्याचा प्रयत्न होता संधी निर्माण झाली होती अशा प्रकारच्या संध्या गमावणं
म्हणजे आपण स्वतःहून पराभवाच्या छायेत सातत्यानं वारंवार वावरणं. सोनारपाडा संघ या ज्या चुका ज्या वेळेला आपल्या पराभवाच्या कारण ठरतात त्यावेळेला मात्र त्या चुका गुन्हा होतात. समीकरण बदललं जाईल. 10 चेंडू आणि विजयाकरता 12 धावांची गरज. 12 चेंडू 13चं समीकरण आता मात्र 10 चेंडू आणि 12 धावा या षटकातला असेल. आशिषचा पुढचा चेंडू. चेंज ऑफ पेस. पुढे लाईनचा चेंडू सरा बॅटनं खेळलेला फटका चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. या वेळेला लाजवाब थ्रो. तितकंच चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि दुसऱ्या धाबेच्या प्रयत्नामध्ये आणखी एक झटका पवनपुत्र पिसे संघाला. आदित्य के रूप में लगा एक बहुमूल्य झटका. नए बल्लेबाज उनके स्थान भरने जा रहे साहिल. और जिस तरह से पवन पुत्र पिछे की बल्लेबाजी रही है, जिस तरह से इंटेंसिटी रही है, काफी काबिले तारीफ. किस तरह से ब्रेंडन मैकलम की तरह कोच होंगे मेरे को लग रहा है ऐसा. जिस तरह से इंग्लैंड के खिलाफ अभी पाकिस्तान का मैच चालू है, क्या सलाह दे रहे हैं ब्रेंडन मैकलम इंग्लैंड के बेन स्टोक को. क्योंकि टेस्ट मैच में हैरी ब्रुक्स ने जिस तरह से बल्लेबाजी की बहुत ही अच्छी, क्योंकि इस तरह से टेस्ट मैच में ऐसा बल्लेबाजी नहीं देखने को मिलती है. कुछ 128 गेंदों में 156 रन बनाए थे हैरी ब्रुक्स ने, वो भी टेस्ट मैच में. कुछ ऐसा लगता है मेरे को पवन पुत्र पिसे की उसी तरह की कोच होंगे. और उसको लॉन्ग ऑन में खेला है. फील्डर वहां पे चेस कर रहे, लेकिन 6 रन के लिए गगनचुंबी छक्का. 6 रन के साथ स्कोरबोर्ड जा पहुंचा 46. और 5 रन की जरूरत है. कोई बड़े शॉट खेलने की जरूरत नहीं है, सिंगल डबल से भी काम हो सकता है. जिस तरह से आतिशी धाबा बोला है और गेंदबाजों को हक्का बक्का कर राइट हैंड ओवर देकर फिर से एक बार फिर से ऑन साइड भी खेला है. फील्डर वहां पे कोई नहीं है. एक और चौका, लाजवाब चौका. और इस स्कोर हो गया टाई. पवन पुत्र पिछे को जीत के लिए 1 रन की जरूरत है 7 गेंदों में. क्या यहां पे एक मैच में ट्विस्ट ला सकते हैं सोनारपाड़ा के कप्तान और सोनारपाड़ा के गेंदबाज. और यहां पे ऑन लॉन्ग ऑफ की दिशा पे खेला, यहां पे नो बॉल. इसी के साथ विजय का स्वाद चखा है यहां पे पवन पुत्र पिछे ने. बहुत ही अच्छी कप्तानी, बहुत ही अच्छी बल्लेबाजी, उनकी ग्राउंड शॉट, उनकी कोच, जिस तरह से जिस इंटेंसिटी से क्रिकेट